गोव्यातले सगळ्यांचे लाडके असं व्यक्तिमत्व, निवेदक, निरूपणकार गोविंदजी भगत ज्यांच्या सुश्राव्य अशा वाणीने आज हा कार्यक्रम होणार आहे असे आमचे स्वामी सुघोषानंदजी महाराज, तसेच चिन्मय मिशन फोंडाचे सिद्धेश हळदणकर, सर्वांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं. रोहन घाडी यांना विनंती की त्यांनी सर्वांचं स्वागत करावं. आयोजित केलेल्या आईच्या या कार्यक्रमात तुमचे सगळ्यांचे हांव सम्राट रोहन गाडी अध्यक्ष नात्यान सगळ्यांचे स्वागत करता. सगळ्यात पयलीं आमचे भाग्य की स्वामीजी आयज हांगासर आमचे मदीं उपस्थित आसा. तांच्या खातीर जोरदार ताळयांनी आमी तांचें स्वागत करूया. स्वामी सुघोषानंदजी महाराज. त्याच बरोबर आमचे मदीं आसा आमच्या गोंयचे प्रख्यात असे वक्ते, निवेदक, कलाकार, प्रोफेसर श्री डॉक्टर गोविंदजी भगत. तांच्या खातीर जोरदार ताळयो घालून तांचें हांव स्वागत करता. त्याचबरोबर ह्या वाठाराचे पंच सदस्य बेतकी खांडोळा मनोज गांवकर हांचें हांव स्वागत करता. त्याचबरोबर आमचे सम्राट क्लब इंटरनॅशनल स्टेट वनचे डायरेक्टर फॉर प्रोग्राम्स सम्राट सर्वेश फुलारी हांचें स्वागत करता. तसेच चिन्मय मिशनचे विकास फडते हांचें हांव स्वागत करता. आमच्या ह्या आयच्या ह्या कार्यक्रमाचे कार्यक्रम संचालिका सम्राट ॲडव्होकेट विदाती गांवकर हांचें हांव स्वागत करता. तांची खूब तोखणाय करपाक सोदता की तांच्यांनी खूब कमी वेळान अशी सुंदरशी वेवस्था आपल्या घराच्या ह्या प्रांगणान केल्ली आसा. आनी आयचो हो सत्संग आमकां स्वामीजीच्या कडल्यान आयकपाची संद मेळोवपाचे खातीर तांचो मोलाचो वांटो आसा. त्याच बरोबर हांगा आशिल्ले बेतकी खंडोळा पंचायतीचे जे पंच सदस्य आसा तांचें स्वागत करता. दिवरे वरगांव पंचायतीचे पंच सदस्य, एक्स डेप्युटी सरपंच, सरपंची आसा हांगासर, अपर्णा आमोणकर, त्याच बरोबर सुमित्रा मॅडम, शिल्पा मॅडम हांगा आसा. तांच्या खातीर जोरदार ताळयो जावपाक जाय. त्याचबरोबर चिन्मय मिशनचे प्रभारी विनय गांवकर हांगा आसा. तांचे सगळे पदाधिकारी सगळे हांगा आसा. तांच्या सगळ्यांच्या सहभागान आनी तांच्या सगळ्यांच्या सांगातान हो आयचो कार्यक्रम आमी हांगासर आयोजीत करपाक शकले. तेन्ना तुमचे सगळ्यांचे हांव परत एकदा सम्राट क्लब माशेलच्या वतीन स्वागत करता. कोणाचें नांव जर हांवें घेवपाचें उरलें आसत जाल्यार तुमचे सगळ्यांचे हांव स्वागत करता आनी हो कार्यक्रमाचे आमी आनंद घेवया अशें तुमचे कडेन मागता. देव बरें करूं. धन्यवाद रोहन. शब्दसमूहांनी स्वागत झालेलं आहे. आता पुष्प देऊन सर्व मान्यवरांचं स्वागत करावं अशी मी विनंती सगळ्यांना करतो. सर त्याआधी अपर्णा आमोणकर सरपंच तिवरे वरगावच्या इथे उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. सम्राट क्लब माशेलच्या सदस्यांना विनंती आहे, सोनिया फुलारी यांना विनंती की त्यांनी कृपया गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. सर्वप्रथम सगळ्यात पहिली यांना विनंती आहे की स्वामीजींना एक छानसा पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावं. धन्यवाद. आधीच आपल्याला कार्यक्रमाला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत गोव्यातील सुप्रसिद्ध निरूपणकार, निवेदक, सरपंच. सर्वप्रथम अपर्णा आमोणकर यांचं स्वागत सोनिया फुलारी यांनी करावं. सम्राट क्लब माशेलच्या खजिनदार रुपाली शेटकर यांना विनंती आहे की त्यांनी बेतकी खंडोळाचे पंच मनोज गावकर यांचं स्वागत करावं. आम्हाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत गोव्यातील सुप्रसिद्ध निवेदक, निरूपणकार आणि एक सदाबहार व्यक्तिमत्व गोविंद भगत यांचं स्वागत रुपाली शेटकर यांनी करावं. थँक्यू. चिन्मय मिशन फोंडाचे विकास फडते
यांचं स्वागत सोनिया फुलारी यांनी करावं. आणि आमच्या सम्राट क्लब माशेलचेच आणि SCI स्टेट 1चे प्रोग्राम डायरेक्टर सर्वेश फुलारी यांचं स्वागत सोनिया फुलारी यांनी करावं. धन्यवाद. यानंतर मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. सोनिया आज हा कार्यक्रम शांतादुर्गा निवास या स्थळी होतं आणि हे निवासस्थान मंगेश गावकर आणि ॲडव्होकेट विद्यार्थी शेटे गावकर यांचं आहे. या सुंदर अशा अरेंजमेंटसाठी मंगेश आणि विद्यार्थी यांचं जोरदार टाळ्याने एकदा आपण स्वागत करूया. गोव्यातील सुप्रसिद्ध निवेदक आणि निरूपणकार गोविंदजी भगत यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. आणि मंगेश गावकर आणि विधाती शेटे गावकर यांच्या आणि बाबांच्या निवासस्थानी मी म्हणेन आयोजित या सुंदर अशा भक्ती रसपूर्ण कार्यक्रमामध्ये मी काही जास्त बोलणार नाही आहे. आज आम्ही स्वामीजींना ऐकायला आलेलो आहोत आणि ह्या वास्तूमध्ये ओंकार आहे. मी आत्ताच त्यांच्या देवघराला भेट दिली आणि खरंच वेगळं काहीतरी अनुभवलं. कारण ज्या घरामध्ये ओंकाराची साधना होते तिकडं सगळे ईश्वर आपणहून उपस्थित राहतात. हा ईश्वरी संकेत आहे. कारण ओंकार शेवटी काय आहे, मी नेहमी योगिनी माता यांचे विचार सांगण्याचा प्रयत्न करतो. ओंकार नेहमी काय आहे, आपण गणेश हा ओंकार स्वरूप मानतो, सगळ्या कलांचा उद्गाता म्हणून ओंकार मानतो. आता ओंकार म्हणजे काय, योगिनी माता काय सुंदर विवेचन करतात. योगिनी माता म्हणतात की आपण कुणाला तरी पत्र लिहित असतो, त्या पत्रावर आपण लिहितो टू अमुक अमुक फ्रॉम अमुक अमुक सब्जेक्ट अमुक तमुक रिस्पेक्टेड सर और मॅडम दिस इज टू इन्फॉर्म यू दॅट इज टू इन्फॉर्म यू आणि शेवटी थँकिंग यू युअर्स फेथफुली असं म्हणत आपण हे पत्र लिहिलेलं आहे. काहीतरी आवाजामध्ये आधी चांगलं होतं, इफेक्ट नको, नॅचरल इज ऑलवेज. आपण मग पत्र लिहितो आणि शेवटी थँकिंग यू युअर्स फेथफुली असं लिहिताना आपण हे पत्र लिहिलेलं आहे असं म्हणून स्वतःची सिग्नेचर स्वाक्षरी हस्ताक्षर त्याच्यावर उमटवत असतो. आणि त्या आदिनियंत्या परमेश्वराला सुद्धा कुणाला तरी सांगावं असं वाटलं की मी या सगळ्या सृष्टीची निर्मिती केलेली आहे आणि त्यालाही म्हणावं असं वाटलं की थँकिंग यू युअर्स फेथफुली. आणि त्यानंतर त्याने उमटवलेली स्वाक्षरी सही जी होती तो ओंकार होता. आणि म्हणून ती स्वाक्षरी या घरकुलावर आहे ईश्वराची. आणि म्हणून हे घरकुल ईश्वरी चैतन्यानं भरलेलं आणि भारलेलं आहे. आणि अशा या शांतादुर्गेच्या प्रांगणामध्ये स्वामी सुघोषानंदजी यांचं मी एक भक्त भाविक परमेश्वराचा म्हणून मनपूर्वक स्वागत करत आहे. आणि आज हनुमान चालीसा महिमा ऐकण्याची संधी आम्हा सर्वांना प्राप्त होत आहे हे मी परमभाग्य मानतो. कारण या क्षेत्रामध्ये मी नेहमी सांगतो की कुठल्याही माझ्या निरूपणामध्ये सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करत असतो
की परमेश्वर आहे, अनेक रूपं आहेत त्याची, पण या क्षेत्रामध्ये सर्वश्रेष्ठ कोण, हे मी माझ्या गाडगे बाबांच्या वचनातून नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी अध्यात्म क्षेत्रामध्ये सर्वश्रेष्ठ कोण, शांतादुर्गेचं रूप आहे, व्याघ्रेश्वर आहे, मग कुठे देवकी कृष्ण आहे, मग माशेलमध्ये 26 देवस्थान आहेत. परमेश्वराची रूपं अनेक आहेत. त्यामध्ये कोणी कुणाला विचारलं की तो तिकडं आपला मल्लीनाथ श्रेष्ठ की देवकी कृष्ण श्रेष्ठ की मग आणखी पिसोडनाथ श्रेष्ठ, तर मग सगळे मुस्कळ्यात पडतील. पण याला उत्तर संत गाडगे बाबा देतात. ते म्हणतात की सबसे बडा कौन, तर एक म्हणे सबसे बडी धरितरी, तर एक म्हणे धरितरी कैसे बडी, वो तो शेष के माथे पर खड़ी, तो शेष सबसे बड़ा. तर एक म्हणे अरे शेष कैसे बड़ा, वो तो शंकर जी के गले में लपट पड़ा, यानी शंकर सबसे बड़ा. तर एक म्हणे अरे शंकर कैसे बड़ा, वो तो नंदी पे बैठ के चला, यानी नंदी सबसे बड़ा. तर एक म्हणे अरे नंदी कैसे बड़ा, वो तो कैलाश पे खड़ा, यानी कैलाश सबसे बड़ा. तर एक म्हणे अरे चुप, कैलाश कैसे बड़ा, उसको तो रावण ने 3 दफे उखाड़ा, यानी रावण सबसे बड़ा. तर एक म्हणे रावण कैसे बड़ा, उसको तो बाली ने अपने घर में बंदी कर डाला, यानी बाली सबसे बड़ा. तर एक म्हणे रे बाली कैसे बड़ा, उसको तो राम ने एक बांध से पछाड़ा, यानी राम सबसे बड़ा. तर एक म्हणे अरे राम कैसे बड़ा, वो तो भक्तों के शरण में पड़ा. आणि इकडं गाडगे बाबा थांबतात. ज्याचा अर्थ राम मोठा नाही आहे गाडगे बाबांच्या विचारातून, त्याची भक्ती करणारे, त्याला देवत्व देणारे भक्त संत मंडळी हीच अध्यात्म क्षेत्रात सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून तर पंढरपूरच्या वाटेवर जय हरी विठ्ठल हा गजर ऐकायला येतो, पण त्याच्यापेक्षा सहस्त्रपटीने ज्ञानबा तुकाराम हा गजर ऐकायला येतो. हा भक्तीचा खरा महिमा. म्हणून आम्हीही राम नाही बनायचं, रामाचे भक्त बनून हनुमंतासारखे या पृथ्वी तलावरची आपली प्रत्येक घटिका त्या श्रीरामांच्या चरणी अर्पित करायची. आणि त्याच रामनामाचा महिमा हनुमान चालीसा या पवित्र अशा वक्तव्यातून स्वामी सुघोषानंदजी देण्यासाठी आम्हाला इकडे आलेले आहेत. म्हणून स्वामीजींच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो. तुम्हा सर्वांना विनम्र अभिवादन करतो. आणि आमचे मंगेश आणि विधाते आणि बाबा त्यांचे कुटुंबीय सर्वांनी हा सुंदर कार्यक्रम आयोजित केला, म्हणून त्यांचे अभिनंदन नाही आभार व्यक्त करतो. कारण काळाची गरज हीच आहे जी इकडं येऊन समूर्त झालेली आहे. धन्यवाद. शुभरात्री. धन्यवाद गोविंदजी. यानंतर सम्राट रोहन घाडी यांना विनंती आहे की त्यांनी स्वामीजींचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावं. मानचिन्ह देऊन स्वामीजींचा सत्कार करायचा आहे. माझं असं खरंच भाग्य आहे की माशेल सारख्या या पवित्र देवभूमीमध्ये आज आम्हाला स्वामी सुघोषानंदजी महाराज त्यांच्या अमोघ वाणीतून भगवान महिमा हनुमान चालीसाचा अप्रतिम असा भक्तिमय सत्संग ऐकायला मिळणार आहे. खरंच आमचं माशेलकरांचं खूप खूप भाग्य आहे की आज आम्हाला अशा मोठ्या संतसज्जनांचं स्वामीजींचं त्यांच्या वाणीतून उत्तम असा कार्यक्रम ऐकायला मिळणार आहे. उकलून दिले तुका. धन्यवाद. यानंतर थोड्याच वेळात भक्तिमय सत्संगाला आम्ही सुरुवात करत आहोत. त्याआधी आभार ऋणी आम्ही नक्कीच राहू. सर्वप्रथम हा सुंदर असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल
कार्यक्रम संचालिका सम्राट विधाती शेटेगावकर आणि आमचे सम्राट क्लब माशेलचे माजी अध्यक्ष सम्राट मंगेश गावकर यांचे खूप खूप आभार. तसेच आज इथे आम्हाला वक्ते म्हणून लाभलेले सम्राट गोविंदजी भगत यांचेही खूप खूप आभार. मनोज गावकर सर, अपर्णा आमोणकर, सम्राट सर्वेश पुलारी, विनोद फट्टे, रोहन घाडी आणि सर्व सम्राट क्लबचे सदस्य यांचे खूप खूप आभार. आणि स्वामी सुघोषानंदजी महाराज यांचेही खूप खूप आभार. आणि तुम्ही इथे जमलात सर्व भाविकांचेही खूप खूप आभार. तुमच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला. धन्यवाद. स्वामीजींची ओळख करून देण्याची विनंती विनोदजी यांना करतो. विकास फट्टे यांना विनंती आहे की स्वामीजींची ओळख त्यांनी करून द्यावी. नमस्कार. स्वामी सुघोषानंदजी हे चिन्मय मिशन फोंडा हांगासर कार्यरत आसा. चिन्मय मिशन ही जी संस्था आसा ती आमचे सनातन हिंदू धर्मातले जे वेद पुराण किंवा उपनिषद आसा ते सगळ्या लोकां पर्यंत सोप्या भाशेन पावोवपाचें काम करता. त्या खातीर स्वामी सुघोषानंदजी चिन्मय मिशन फोंडाच्या आश्रमान ल्हान भुरग्यां खातीर तशेंच युवा वर्गा खातीर वेगवेगळे वर्ग घेता. तशेंच वेगवेगळी शिबिरां घेता जेणे करून धर्माभिमानी, राष्ट्रप्रेमी आणि संस्कारक्षम अशी नवी पिढी उत्पन्न जावची म्हणून ते सगळे फोंड्या हांगा कार्यरत आसा. तर तुम्ही सगळ्यांनी त्यांच्या ह्या निरूपणाचा आनंद घेवचो अशें मागता. धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम जय जय राम. बोलिये सियावर रामचंद्र की. कोणी वाजोवपाक शकता जाल्यार घेतल्यार जाता. तालार वाजोवपाक जाय मात्र. इतूच वाज. आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात शांतीपाठान करूया. सगळ्याक कोंकणी कळटा न्ही? कोंकणीन उलयल्यार जमता न्ही? कोंकणी म्हजी मातृभाशा, त्याच भाशेन उलयता. तुमचे मोबायल सायलंटार दवरचे ही एक मागणी. सगळ्यांनी शांतीपाठ म्हणया. म्हणजे कितें? दोळे बंद करप, 3 वेळा ओमकार म्हणप दीर्घ श्वास घेवन, आणि ओम सहना भवतु ही प्रार्थना. हां, सगळ्यांनी बरोबर म्हणया. दोळे बंद करात, ताट बसात. सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत् हनुमत्स्मरणात् भवेत्. हरि ओम. तुम्ही खूप सुंदर अशें हांगा म्हजें स्वागत केलें. ह्या कार्यक्रमाचे जे होस्ट आसात, आयोजक आसात, ज्यांच्या घरान आमी हांगा आज बशिल्ले आसा, श्री मंगेश गांवकर आनी तांचे घरकान्न हांकां हांव अभिवादन करतां. हांगा विविध पंच, सरपंच आनी प्रतिश्ठीत व्यक्ती उपस्थित आसात. तुमकां सगळ्यांक म्हजें अभिवादन. चिन्मय मिशनचे कार्यकारिणीचे सदस्य हांगा उपस्थित आसात, श्री विनय गांवकर, विकासजी. तर तुमकां सगळ्यांक हांव अभिवादन करतां. आनी म्हजे हांगा भाई आसात, आपले अच्युत भाई, हांव पयलीं वळखपाक विसरलो, आनी तांचे घरकान्न हांकांय हांव हरिओम म्हणटा. आनी ह्या सत्संगाक सुरवात करता. श्री गोविंद भगत हांकांय बी एक विशेष अभिवादन. खूब बरें दिसलें तांकां पळोवन. आमी खुबदां तांकां आमच्या बालविहार शिबिराक आपयल्लें. हेजे पयलीं भुरग्यां खातीर हाव टू म्हणटात ताका, मास्टर ऑफ सेरेमनी काय कॉम्पेरिंग कशें करप, तेजेर ते खूब सुंदर बरें अशें मार्गदर्शन करतात. तर तांचेय बी हांव अभिवादन करता आनी ह्या सत्संगाक सुरवात करता. हांव चिन्मय मिशनचो पूर्ण काळ प्रचारक जावन आसा, सेवक जावन आसा. 2004 पासून म्हजी पोस्टींग फोंड्याक आसा. ताजे पयलीं हांव मडगांव आशिल्लो, ताजे पयलीं चंद्रपूर आशिल्लो महाराष्ट्रान प्रचार कार्या खातीर. आनी 1998 ते 2000 पर्यंत गुरुकुल पद्दतीन आमी 2 वर्साचें वेदांताचें प्रशिक्षण घेतिल्लें आसा, पवय आश्रमान रावन, सांदीपनी साधनालय. तर ह्या चिन्मय मिशन संस्थेक 75 वर्सां पूर्ण जातात. आनी त्या निमित्तान विश्वभर चिन्मय मिशनाचे वेगवेगळे उपक्रम आमकां करपाक सांगिल्ले आसात. आमचे मुखेली परमपूज्य स्वामी स्वरुपानंदजी हांणी. आनी ते उपक्रम खंयचे, तर तातूंत एक उपक्रम आसा, तो आसा समष्टी श्री हनुमान चालिसा हवन आनी समष्टी श्री हनुमान चालिसा पाठ. आनी त्या उपक्रमाची म्हायती दिवपा खातीर हांव हांगा आसा. आनी त्या निमतान आमी हनुमान चालिसेची महिमा कितें, महती कितें, हाचेरूय थोडें चिंतन करया. म्हाका 8:30 पर्यंत टायम आसा न्ही, जवळ जवळ एक लेस दॅन 1 आवर. दुसरो उपक्रम सांगिल्लो आसा तो म्हणजे समष्टी भगवद्गीता पारायण. सगळ्यांनी एकत्र येवन भगवद्गीतेचे पाठ करात म्हणटात. चिन्मय मिशनाचें मुख्य कार्य आसा तें शास्त्र ग्रंथाचें ज्ञान सगळ्या लोकां कडेन पावोवप. तातूंत भितर आमचे विकास भाईन सांगिल्ल्या प्रमाणे उपनिशदांचे लोकांक समजता त्या भाशेन निरूपण करप. आनी दुसरें भगवद्गीतेचें निरूपण करप. हें परमपूज्य गुरुदेव स्वामी चिन्मयानंद हांणी खूब केल्लें आसा. जवळ जवळ 500च्या वयर तेणी ज्ञानयज्ञ घेतले संपूर्ण जगभर. चिन्मय मिशनाचें कार्य 25 ते 30 देशांनी सद्या चलिल्लें आसा. 300 वयर आमच्यो शाखा आसात. आनी म्हजे सारके 300 ते 350 प्रचारक सगळे जगभर आमच्या हिंदू धर्माचें कार्य करतात, ही धुरा सांबाळतात. तर ही भगवद्गीता सगळ्यांनी एकत्र येवन पाठ करची, हो दुसरो उपक्रम तांणी आमकां दिल्लो आसा. आनी तिसरो उपक्रम म्हणजे एक चिन्मय अमृत यात्रा म्हणून फाल्यां परां भायर सरतली. तेजे फ्लॅग ऑफ जावपाचें आसा पुण्या. चिन्मय विभूती कोलवण पुणे हांगा तालुका मुळशी, थंय आमचो व्हडलो आश्रम आसा. आनी ती एक बस आसतली आनी 3 गाडयो आसतल्यो तेंचे बरोबर, असो एक चोमो आसतलो. आनी ते संपूर्ण भारतभर फिरतली ही यात्रा. ती बस एक स्पेशली डिझायन केल्ली बस आसा. तातूंत स्वामी चिन्मयानंदांचे जीवन आनी कार्याचे अशें प्रदर्शनी आसा. तेणी वापरिल्ले पादुका, तेणी वापरिल्लो डेस्क, तेंचे कपडे, तेंचे पेन, हें सगळें त्या बसीन आसतलें, तें तुमी पळोवपाक शकता. आनी ती बस गोंयांत येतली 14 ते
19 फेब्रुवारी मेरेन आनी फोंड्या येतली 16 फेब्रुवारी ह्या दिसाक क्रांती मैदानाचेर त्या बशीचें प्रदर्शन आसतलें. ती थंय आमी रावयतले. ते सगळ्यांनी येवन तुमी बशीन प्रवेश करपाक शकता, पळोवपाक शकता. आनी AI जनरेटेड नॉट कितें म्हणटा VR म्हणटात न्ही, वर्च्युअल रियलिटीचेर अशे हेडसेट्स आसतले. ताचेर 5-5 मिनटाचे अशे व्हिडियोज केल्ले आसात. तातूंत ज्ञानंदीचें कार्य कितें आशिल्लें आनी जीवन कशें आशिल्लें तेजें सगळ्यांक पळोवपाक मेळटलें हेडसेट घालून. ओके. तर असो हे 3 कार्यक्रम. तर पयलो कार्यक्रम खंयचो सांगात? हां आयकतात न्ही? हां म्हणजे प्रश्न विचारतलो हांव. पयलो कार्यक्रम खंयचो? समष्टी हनुमान चालिसा हवन आणि पाठ. अच्छा. तर आमी सगळ्यांनी हनुमान चालिसेचो एकदा पाठ करुया न्ही. हांवें जेन्ना सत्संग घेता तेन्ना 3 वेळा पाठ करता. जर वेळ आसा जाल्यार 3 वेळा करुया, नाजाल्यार कमीत कमी एकदा तरी करुया. तर तुमी म्हज्या नंतर म्हणात, एक 4 चौपाई म्हज्या नंतर म्हणा, मागीर तुमकां चाल कळटली. त्याच चालीन फुडें सेम येतलें, कंटिन्यू जातलें. हां. तर प्लीज रिपीट आफ्टर मी. आमी मातशें ते टॅक्नॉलॉजीचो वापर करुया हांगा. हांगा तबलजी ना न्ही. तेजेर एप आसा तेजेर. येस. चड लावड जाला न्ही, ते कमी करूया. ओके. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी भरनौ रघुवर विमल जस जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. आता माईक दिता म्हाका स्टँड जाय पडटा. हेजो मातसो व्हडलो आसा. हां नाका एक पेटयेक लावपाक जाता जाल्यार फक्त बारीक करा इतलेंच. तुमी फक्त ताल फॉलो करचो पडटलो सगळ्यांक. हां. जय हनुमान ज्ञान गुण सागर मान ज्ञान गुण सा जय कपीस तिहु लोक उजागर तिहु लोक उजागर. रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी महावीर विक्रम कुमति निवार सुमति के संगे कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा
वंचित टुगेदर हाथ वज्र और ध्वजा विराजय कांधे मूंज जने साजय शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे आय सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हरषि उर लाए रघुपति के ने बहुत बढ़ाई तुम मम प्रिय भरत सम भाई सहस बदन तुम्हारो जस गावे अस कहि श्रीपति कंठ लगावे कनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा तम कुबेर दिक्पाल जहाते कभी कोपित कहि सके कहाते तुम उपकार सुग्रीव कीना राम मिलाय राजपद दीना तुम्हारो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना युग सहस्र योजन पर भानु लील्योताहि मधुर फल जानु प्रभु मुद्रिका मेलि मुख माहि जलधि लांघि गए अचर जनाहि दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे तेते राम दुआरे तुम रखवारे होतन आज्ञा बिनु पैसारे सब सुखल है तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपै तीनों लोक हांकते कांपै भूत पिशाच निकट नहीं आवे नाम सुनावे नासे रोग हरै सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट दे हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारहु जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा हे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्त न धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कट मिट सब पीरा जो सुमिर हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई जो सत बार पाठ कर कोई छूटहि बंदी महा सुख होई तो यह पढ़ै हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरि चेरा जयनाथर जय महडेरा जयनाथर जय महडेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसौ सुरभूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय।
बोलो भाई सब संतन की जय. अनेकदा म्हणे श्री. आता सगळ्यांनी बरोबर म्हणूया. आता कळे नाही, चाल कळे नाही. मग ते तबले सुरू करतात ना. हा तबले सुरुवातीपासून करूया. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरनौ रघुवर विमल जस शोदायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर. रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी. कंचन वरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा. हाथ वज्र और ध्वजा विराज कांधे मूंज जनेऊ साजै. शंकर सुवन केसरी नंदन प्रताप महाजगवंदन. विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर. प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया. सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि रंग जरावा. भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे. आय सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हरषि उर लाए. रघुपति कीन्हे बहुत बढ़ाई तुम मम प्रिय भरत ही सम भाई. सहस बदन तुम्हारो जस गावे अस कहि श्रीपति कंठ लगावे. कनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा. यम कुबेर दिगपाल जहाते कवि कोविद कहि सकै कहाते. तुम उपकार सुग्रीव देना राजपद दीना. तुम्हारो मंत्र विभीषण माना जग जाना. युग सहस्र योजन पर भानु दिल्योताहि मधुर फल जानु. प्रभु मुद्रिका मेलि मुख माहि जलधि लांघि गए अचरज नाहि. दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे तेते. राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे. सब सुख लय तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना. आपन तेज समारो आपै तीनों लोक हाकते कापै. भूत पिशाच निकट नहीं आवै महावीर जब नाम सुनावै. नास रोग हरै सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा. संकट ते हनुमान छुड़ावै मन क्रम वचन ध्यान जो लावै. सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा. और मनोरथ जो कोई लावै सोई अमित जीवन फल पावै. चारहु जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा. साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे. अष्ट सिद्धि नव निधि के दाता असवर दीन जानकी माता. राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा. तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के सुख बिसरावे. अंत काल रघुवर पुर जाई
यहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्तन धरय हनुमत से सर्व सुख करय संकट कटय मिटय सब पीरा तो सुमिरय हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरु जो सत बार पाठ कर कोई टूटहि बंदी महासुख होई तो यह पढ़ै हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरि चेरा की जयनाथ हृदय महडेरा की जयनाथ हृदय महडेरा पवन तनय संकट हरणा मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की नमः पार्वती पतये हर हर महादेव। बरें दिसलें तुमकां म्हणून ह्याच सालीन 5,000 लोकांनी एकत्र येवन 18 तारखेक हनुमान चालीसा म्हणपाक जाय असो आमचो विचार आसा, संकल्प आसा. तर तुमी सगळ्यांनी मनार घेतले जाल्यार शक्य आसा. आनी त्याचाच प्रचार प्रसार करपा खातीर आमी फोंड्याच्या वेगळ्या वेगळ्या वाठारांनी वचून, वेगळ्या वेगळ्या गांवांनी वचून, देवळांनी वचून अशे कार्यक्रम, अशे सभा घेत आसात. तर आज म्हाका खूब आनंद जाता की म्हाका ह्या सभेन तुमी खूब आदरपूर्वक आपोवन हे माझे विचार तुमचे समोर दवरपाची संधी दिल्या बद्दल. तर हनुमान चालीसा म्हणजे कितें? चालीसा म्हणजे सगळ्याक खबर आसा. 40 आमी कोंकणीन म्हणटा न्ही, तर 40. तशें संस्कृतान अष्टकम, पंचकम अशें आसता न्ही, सप्तकम. तेजेर कळटा की 7 श्लोकाचें स्तोत्र, 8 श्लोकाचें स्तोत्र न्ही. तशेंच चालीसा म्हणजे कितें तरी 40 आसा हितून. 40 कितें आसा सांगा पळया. चौपाही म्हणून बरयला पळय. एक पयलीं दोहा म्हणून बरयल्लो आसता, तातूंत 2 दोहा आशिल्ले. तेजे नंतर मागीर 40 चौपाई सुरू जाल्यो आनी मागीर एक दोहा परत. अच्छा, तर हे संपूर्ण हितून 3 दोहा आसात आनी 40 चौपाई आसात. तर 40 ह्या 40 चौपाई खातीर चालीसा अशें ताचें नांव पडलें. आनी हनुमान म्हणजे कितें? हनुमानाचे संबंदीत. हेतून हनुमानाचो प्रताप आसा. हनुमानान कशें आपल्या इश्टाची सेवा केली, हनुमानाचे गूण कितें, हनुमान चालीसा म्हणल्यार आमकां कितें फायदो जाता आनी हेजे फलश्रुती कितें, हे सगळें ह्या 40 चौपाई भितर वर्णन केल्लें आसा. आनी सुरवातीक एक प्रार्थनाय केल्ली आसा पयलींचे 2 दोहा भितर. तर तातूंत गोस्वामी तुलसीदास जी म्हणटात की हांव म्हज्या गुरूच्या चरण कमळाची धूळ घेवन म्हजो मनरुपी हारसो जो आसा पळय तो साफ करता. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. ताजे नंतर कितें करता? बरनव रघुवर विमल जसू. रघुवर म्हणजे रामाचे, विमल म्हणजे शुद्ध अशें पवित्र अशें यश गायन करता. आनी तें गायन करून म्हाका कितें मेळटलें? जो दायक फलचारी असं म्हटलें. म्हणजे म्हाका तें गायन करतकर खंय 4 प्रकारची फळां मेळटलीं. 4 प्रकारची फळां खावपाची तें न्ही, पूण खंयची? धर्म, अर्थ, काम आनी मोक्ष हे आपल्याक प्राप्त जावं अशें म्हणटात. आनी ते म्हणटात स्वताक बुद्धीहीन तनु जानिके सुमिराव पवन कुमार. हांव स्वताक खूब बुद्धीहीन म्हणजे बुद्धू समजता, अनाडी समजता. आनी पवन कुमार म्हणजे वायुपुत्र हनुमंताच्या स्मरण करता. बल बुद्धी विद्या देह मोही हरहु कलेस विकार. म्हणजे ही हनुमान चालीसा आनी हनुमंताचें स्मरण केल्या नंतर म्हाका कितें मेळचें? म्हाका बळ मेळचें, म्हाका बुद्धी मेळची आनी म्हाका विद्या मेळची. आनी म्हजे भितर जितले क्लेश आनी विकार आसा ते सगळे नश्ट जावचे अशी प्रार्थना, खूब सुंदर प्रार्थना हातून केल्ली आसा. तर आमकां हें सगळें जर जाय जाल्यार बळ जाय, बुद्धी जाय आनी आमकां
विद्या जर जाय, ज्ञान जर जाय आणि मनातले सगळे क्लेश विकार जे असतात, वाईट विचार असतात ते सगळे नष्ट जावचे असे दिसता जाल्यार कितें म्हणप सांगा? कित्याचो पाठ करप? हनुमान चालिसाचो पाठ करप हें तेजें फळ आसा. अच्छा, तर सगळ्यान व्हडलें फळ कितें हनुमान चालिसा म्हणपाचें? तर म्हणला जो 7 बार पाठ कर कोई छूट ही बंदी महासुख होई. म्हणजे खंय तुमकां जर जन्म मरणाच्या बंधनांतल्यानच जर मुक्त जावपाक जाय जाल्यार कितें म्हणपाचें? हनुमान चालिसा कितले वेळा म्हणपाची? जो 7 बार. आता हेजे कितें म्हणटात ताका इंटरप्रिटेशन वेगवेगळे प्रकारे केल्ले आसा लोकांनी, संतांनी. 7 बार म्हणजे म्हणटात ते 7 वेळा. एक दिसाक 7 वेळा तुम्ही म्हणले जाल्यार बंधनांतल्यान मुक्त जातले. काय म्हणटात? 7 म्हणजे कितें? 7 दीस, सोमार ते आयतार म्हणजे दिसाक एकदां. 7 बार म्हणजे 7 वार. अच्छा, आणि 7 म्हणजे 100 म्हणटात, शत म्हणटात न्ही, ते अपभ्रंश जावन 7 जाला. म्हणजे एक दिसाक जो 100 वेळा हनुमान चालिसा म्हणटलो तो सुद्दां सगळ्या बंधनांतल्यान मुक्त जातलो. जाय काय ना तुमकां बंधनांतल्यान मुक्त जावपाक? कंटाळो येता ना एक एक दी गंवाचे ते सगळे काडप, इतले ताका खावपाक घातले, रुचीक जर कटकटे आसाच आसा. भुरग्याक इतले परवरीश केली, उपरबाय केले, बरें शिक्षण दिलें तरी हो त्रास करता न्ही. अशें कितले कितें उपद्रव जायत आसता आमच्या जिवनान आनी उपद्रवी लोक येत आसता. एक एकदां दिसता पुरा खूब जालें की आपलें शरीरूच आमकां चडांत चड त्रास दिता. जाणटेपण जालें की गुडघे दुखी, ब्लड प्रेशर आनी कितें कितें न्ही, साकर वाडटा. तर पुरो रे देवा, आनी म्हाका हें नाका, हें जिवन पूर्ण जालें, पुरो जावं, वत लास्ट जन्म आसूं म्हजो, अशें खूब लोक प्रार्थना करतात. तर अशी जर खरीच जर तुमकां मुक्तीची तीव्र इच्छा आसा जाल्यार कितें म्हणपाचें सांगा? कितले वेळा? 7 वेळा किंवा 100 वेळा. ओके. छूट ही बंदी महासुख होई. तर आता अनेक एकदम लिटरल म्हणजे शब्दशः अर्थ घेतला जाल्यार त्याचा अर्थ असो जाता की छूट ही बंदी म्हणजे कितें? जर कोण पडचो न्ही जेलीन, पण समजा पडलो जेलीन जाल्यार ताका जेलींतल्यान मुक्त जावपा जाल्यार कितें करचें पडलें जाणें? हनुमान चालिसा म्हणा 7 वेळा म्हणा दिसाक तो जेलींतल्यान भायर सरतलो. आनी हांव आज कथा आयकतालो एक अशी, अकबरान खंय त्या कोण तो गोस्वामी तुलसीदासाक खंय जेलीन घातलो. कारण तुलसीदासान एक बायलेक तांची बशिल्ले ते एक बायल मनीस आयली, नमस्कार केलो आनी अखंड सौभाग्यवती भव म्हणून आशिर्वाद दिलो. ती बायल म्हणपाक लागली, हे कसलो आशिर्वाद दिलो तुवें? म्हगेलो घोव हांगा हेजेर आसा, कळ्ळें न्ही. तेजे आतां अंतीम यात्रा चल्ली आसा, तो त्या सरणाचेर आसा आनी थोड्या वेळान ताका जालें तेजें रामनाम सत्य. तर तो तरी गेलो वयर पावलो आनी तूं म्हाका अखंड सौभाग्यवती भव असो आशिर्वाद दिलो. कशें जातलें? तर ताणें म्हणलें की जर म्हज्या मुखांतल्यान आयलां तें सिद्ध जावपाक जाय. आनी ताणें म्हणलें सगळ्यांनी रामाचें नांव घेया, राम 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 राम. सगळे जाण जितले लोक ते आयिल्ले पळय न्ही अंतीम यात्रेक, सगळे राम 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 म्हणत रावले खंय. आनी चमत्कार असो जालो, राम नामाची महिमा अशी आशिल्ली की तो मनीस जागो जालो, जशें की न्हिदेंतल्यान जागो जाता पळय तसो. हां. आनी ही गोश्ट कोणाक कळ्ळी? अकबराक कळ्ळी. अकबरान सांगलें की ह्या कशें तुका मेळ्ळें? म्हाकाय करून दाखय अशी सिद्धी. तुजो देव आसा हें म्हणटा आपणें काय करूं ना, सगळें रामान केलें म्हणपाक लागलो. राम आसा जाल्यार राम म्हाका सिद्ध करून दाखय राम आसा म्हणून. तशें आपल्याक सिद्ध करपाक जावपा ना, पूण तो आसा, तेजे कृपेनूच सगळें जग चलता म्हूण सांगलें. तर तूं जर सिद्ध करपाक शकना जाल्यार तुका हांव जेलीन घालता म्हणून सांगलें. म्हळें घाल. जेलीन घातलें. आतां भायर कसो सरतलो? 40 दीस जाले खंय ताका जेलीन आशिल्लो. तर तेणें शेवटी कितें केलें खंय 40व्या दिसाक तेंचे मुखांतल्यान हनुमान चालिसेची रचना जाली. आनी इतले वानर आयले खंय थंय. चमत्कार कितें जालो की इतले वानर उपद्रव करपाक लागले त्या अकबराच्या महालाचेर की हांकां वैतागून तुलसीदासाक मुक्त करचो पडलो. त्या हांचो वानराचो इतलो उपद्रव जालो की ताका सोडा रे बाबा, कटकट नाका अशें करून. तर अशी खूब अश्यो कितल्योश्यो गोश्टी आसात. तर बंधनांतल्यान म्हणजे लिटरली कोण जेलीन आसा जाल्यार तेणें सुद्दां म्हणलें जाल्यार तो मुक्त जावपाक शकता. एक एकदां चुकीच्या कारणां खातीर लोकांक जेलीन घालतात न्ही. तर असो न्ही. आनी कितें हेजे हनुमान चालिसेचें आनी कितें फळ सांगिल्लें आसा तें म्हणटात जे खूब जाणांक आमकां आसा न्ही, नासय रोग हरय सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा. म्हणजे 2 प्रकारचे रोग जातात खंय लोकांक. एक आसता शारिरीक, एक आसता मानसीक. शारिरीक रोगाक म्हणटात व्याधी आनी मानसीक रोग आसा तांकां म्हणटात आदी.
सो आदी आणि व्याधी हे दोगांचे पासून जर मुक्ती जाय जाल्यार कितें करात हनुमान चालिसा नित्य म्हणात तुमी हां नासय रोग मिटाय सब पीरा जपत निरंतर हे निरंतर शब्दाक आतां काय अर्थ ना म्हणजे कितें कितले निरंतर म्हणप हें तुमचेर आसा कंटिन्युअसली सकाळच्यान रात पर्यंत हांव 7वी बार म्हणना जो पर्यंत तुमकां स्मरण आसा जो पर्यंत पाशियेस आसा म्हणत रावा सगळे रोग आनी पिडा आसा पळय ती तितूंतल्यान मुक्त जातले अशी कितलीशीं उदाहरणां आसात आनी आमचे स्वताचेच जे पूज्य स्वामी स्वरुपानंदजी जे आतां चिन्मय मिशनचे मुखेली आसात ते 2002 अशेंच सामके आजारी पडिल्ले आनी तांकां हांतरुणाचेर आशिल्ले 2 वर्सां अशें मृत्यू आनी जन्म हेचेर अशें खेळटाले खंय ते केन्नाय अशें ह्या सायडीन पडपाक शकता अशी अवस्था आशिल्ली पण एक हेचेर श्रद्धा आशिल्ली तेंची हनुमान चालिसेचेर तर सतत हनुमान चालिसाचो जप करप खंय आनी त्या हितूंतल्यान ते भायर सरले आनी कोणेच विचार करूं नाशिल्लो की ते एक दीस विश्व प्रमुख जातले म्हणून चिन्मय मिशनाचे जो मनीस केन्नाय मुक्त जावपाक शकता शरिरांतल्यान तो मनीस विश्व बरो जाता आनी विश्व प्रमुखूय जाता हे कित्या खातीर प्रभाव हनुमान चालिसाचो हां प्रताप हनुमान चालिसाचो म्हणून तांची इतली श्रद्धा आसता जो अनुभव घेता पळय ताका चडांत चड श्रद्धा आसता बरोबर न्ही ते मागीर आप्तवाक्य जाता ते मागीर प्रूव जाल्लें आसता सो ताणें त्या खातीर आमकां सांगिल्लें आसा की तुमी सगळ्यांनी सामुहीक हनुमान चालिसा पाठ करा आनी सामुहीक पाठाचो आनीक फळ कितें आसा खबर आसा की समजा 5000 लोक येवन हनुमान चालिसा पाठ करतात तर ह्या 5000 लोकांचे म्हणपाचें जें फळ आसा न्ही तें एक मनशाक मेळटा खंय म्हणजे प्रत्येक मनशाक मेळटा तुमी घरान हनुमान चालिसा म्हणल्यार तुमकां तुमचें एकट्याचेंच फळ मेळटलें पूण तुमी 100 जाणांक घेवन जर एक हनुमान चालिसाचो पाठ केलो जाल्यार 100 जाणांचें एकत्रीत फळ एक मनशाक मेळटलें म्हणजे प्रत्येकाक मेळटलें आज कितले लोक आसात हांगा 70-80 लोक आसा अशें धरा की तुमी आतां 2 वेळा म्हणली 80 लोकांचें फळ प्रत्येकाक मेळिल्लें आसा तर हात अशें वयर काडा अशें टर्न करा अशें पाट टोपटी आपली जय श्रीराम आनी एकदांय म्हणया मागीर आमी सप्ता हां म्हणून म्हणटा की एकत्र येवया आनी दुसरें कितें आसा सांगा पळोवया आमी हिंदू म्हणून हिंदू बंधू बांधव म्हणून सगळ्यांनी एकत्र येवपाची आज काळाची गरज आसा तुम्ही मानता काय ना म्हणून म्हणटात न्ही एक वाक्य खूब प्रसिद्ध जालां बटोगे तो कंप्लीट करा कटोगे म्हणून सगळे भेदभाव सोडून फक्त आपूण हिंदू ह्या दृश्टीन आमी सगळ्यांनी एकत्र येवपाक आसा गरज आसा हां सनातन धर्मी हां तर ती एक संधी हांगा चिन्मय मिशन तुमकां सगळ्यां खातीर उपलब्ध करून दिता आसा ती आसा 18 जानेवारीक सकाळीं 8 पुजा सुरू जातली 9 हवन सुरू जातलें आनी 9 हवन आनी पाठ एक बरोबर जावपाचो आसा 2.5 वरां पर्यंत तें चलतलें तर तुमी मुद्दाम येवचें त्या वेळार आनी हो कार्यक्रम यशस्वी करचो नासय रोग एक शारिरीक रोग आसता आनी दुसरे आसता मानसीक रोग काही जाणांचें मन कमजोर आसता मनाक कितलेशे दुर्गुण असतात न्ही कलेश आणि विकार अशें म्हणिल्लें आसा पळय न्ही मनाचे क्लेश आसात आनी विकार आसात राग द्वेष आसा अभिनिवेश अविद्या अस्मिता हे पंचक्लेश म्हणिल्ले आसा आनी षडविकार आसा खंयचे काम क्रोध लोभ मद मोह मत्सर ह्या पासून जर मुक्ती जाय जाल्यार हनुमान चालिसा म्हणपाचें किंवा त्याच्या व्यतिरिक्त सुद्दां कितलेशे सायकोसोमॅटीक डिजॉर्डर्स म्हणटात आमी सायकोलॉजीन कितलेशे मानसीक रोग सांगिल्ले आसा न्ही तुमी मातशे ओगी बसा सत्संग चल्ला न्ही तुमकां पाप लागतलें सत्संगान केन्नाच व्यत्यय हाडपा जायना याद दवरा कोणी तरी तांकां सांगा मातशें या आयकयात शांत चित्तान हां नाजाल्यार तुमकां उलोवपा दिता मागीर हांव सो कितें म्हणटात मानसीक रोग आसतात हांचे पासून मुक्ती जाय जाल्यार सगळ्यांनी हनुमान चालिसाचो नित्य पाठ करपाचो जपत निरंतर हनुमत बीरा बरें आनी कितें फायदो आसा हनुमान चालिसा म्हणल्यार आनी कितें जाता तर तांणी सांगिल्लें न्ही नासय रोग मिटय सब पिरा जपत आतां पिडा म्हणजे कितें पिडा म्हणजे आमकां हे 7.5 लागता पळय ते शनीची पिडा आसा म्हणटात शनी दशा ग्रह बाधा म्हणटात न्ही आमकां वेगळे वेगळे ग्रह आमच्या राशीन प्रवेश करता आनी आमकां उपद्रव करतात आनी विशेष करून कोण आसता उपद्रव करपी एक शनी मिस्टर शनी जो खूब त्रास करता 7.5 वर्सां राशीन आसता तो केन्ना केन्ना सुरवातीक उपद्रव करता केन्ना केन्ना सुट्टा आसतना उपद्रव करता जें कितें आसा पूण खूब त्रास जातात अचानक खंयच्यान नाशिल्ली खंयची तरी एक व्याधी तयार जाता थंय हाय काय ना मेंटली यू बिकम टोटली डिस्टर्ब तुमचें कामां पूर्ण जायनात कितले मेहनत केली सगळें वेस्ट जाता अशें जाता तर
अशा ह्या शनीच्या बाधेपासून जर तुमकां मुक्ती जाय जाल्यार हनुमान चालिसा. हां, अशें कित्याक की शनीची बाधा हनुमान चालिसेन मुक्त जाता की हनुमानाच्या उपासनेंतल्यान मुक्त जाता. तेजे फाटल्यान तुमकां एक कथा सांगता. कथा आवडटा न्ही सगळ्यांक? पळया, जेन्ना हनुमान लंकेन गेले खंय आनी अशोक वाटिका ताणें एकदम ध्वस्त केली, अच्छा, मोडली तोडली सगळें, तेन्ना सगळ्या रावणाच्या सैनिकांनी तांकां बांदून रावणा मुखार हाडलो. रावणान म्हणलें एका मृत्यूदंड दियात. तर विभीषणान म्हणलें एका मृत्यूदंड दिवपाक शकना, कारण हो कोण आसा? हो दूत म्हणून आयिल्लो आनी दुताक केन्नाच मृत्यूदंड दिनात. तेजे खंयचे तरी अंग भंग करात म्हणून सांगलें. आंग ताजें कितें तरी कापा, शेपडी कापा किंवा अशें ल्हानशें कितें तरी, दॅट यू कॅन डू. म्हणून रावणान सांगलें की एका शेपडेक तेलान बुडोवन कपडे बांदा आनी ताका उजो पेटया म्हणून. ताणें आपले कितें तरी एक सिद्धी वापरली, आपली शेपडी लांब 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 करत रावले आनी भरपूर सगळे कपडे आशिल्ले नाशिल्ले कपडे बांदले खंय. आनी शेपडेक उजो पेटयलो. हनुमानाक ताका नागपाशान बांदिल्लें. ताणें आपलें आंग ल्हान केलें आनी तें पाशांतल्यान मुक्त जालें आनी सगळ्या महालाक आज उजो लावपाक सुरवात केली. एक महालांतल्यान दुसऱ्या महाला, दुसऱ्याच्या तिसऱ्या महाला, अशी सगळी लंका जळयली खंय तेणी. आनी एक काम केलें तेणी, कितें सांगा पळया, ते रावणाच्या सिंहासनाचेर खंय जोरान लात मारली. तातूंत जालें कितें, रावणान सगळ्या देवतांचेर विजय प्राप्त केल्लो न्ही. स्वर्ग लोकाचेर विजय प्राप्त म्हणजे कितें, सगळे देवता ताच्या अंडर आयले. म्हणून हांव एग्जाम्पल दिता, ते अशें कळ्ळें, ब्रह्माजी कशें करताले ते, या म्हणटा वेद मंत्र सुरू कर, ब्रह्माजी येतालो. गरमी जाली जाल्यार तो परत सिटी मारप, वायू कापयतालो. हिमालयांतली वारे हाड रे, AC चालू जाताली थंय ऑटोमॅटीक. तेन्ना AC ना न्ही, वायूक सांगतालो डायरेक्ट हिमालयांतल्यान थंड वारो घेवन यो, गरमी जाता. अशे सगळे देवता ताजे गुलाम आशिल्ले. एक देवता कोण आशिल्लो, कोण गुलाम आशिल्लो सांगा, शनी. आनी शनीक खंय दवरिल्लो, आपल्या सिंहासना पोंदा डांबून दवरिल्लो ताका. तर लात मारले बरोबर शनी मुक्त जालो खंय. आनी तो तेज्याच तकलेर बसलो मागीर तेगेली दशा सुरू जाली ना रावणाली, खबर आसता तुमकां मागीर फुडें कितें जालें तें. रोखडोच 4-5 म्हयन्यान तो काबार जालो मागीर. तर हो शनी जेन्ना मुक्त जालो ताणें हनुमानाक आशिर्वाद दिलो. हनुमानाक माध्यम जालें आमकां सगळ्यांक तो. जो म्हणपाक लागलो शनीच्या वाराक, म्हणजे शनी ताजो वार एक्चुली, शनीचो वार, शेनवाराक हनुमानाच्या देवळान वतलो, ताका तेल अर्पण करतलो, दक्षिणा काडटलो, तेजी उपासना करतलो, ताका म्हजी बाधा जावची ना ही घोशणा केली तेणें. म्हणून तेन्नाच्यान कितें करता लोक, शेनवारा हनुमानाच्या देवळान वता. हरशी हनुमानाचो वार खंयचो सांगा पळोवया, मंगळार खरो म्हणजे, कारण मंगळारा जन्म जाल्लो. मंगल को जन्मे मंगल ही करते मंगलमय भगवान. पूण आमी गोंयकार विशेश करून महाराष्ट्रीयन हे शेनवारा वता. शेनवार शनीचो वार, पूण शनीचे पिडे पासून जर मुक्ती जाय जाल्यार शनीच्या वाराक, शेनवाराक हनुमंताची उपासना करची, तुमी मुक्त जातले अशें हांगा सांगिल्लें आसा. बरें, आनी कितें मेळटा, आनी कितें कसले प्रकारचे आमकां उपद्रव जातात जिवनान. एक आसता भूत आनी पिशाच. आसा हांगा कोणाचेर चडिल्ले बी लायफान अशें उदाहरण, लायव्ह एग्जाम्पल बी म्हाका सांगाय मेळून प्रायवेटली आसता न्ही. भूत आनी पिशाच. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. म्हणजे तुम्ही जर महावीर 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 अशें नाम सुनावे म्हणजे नामाचें उच्चारण केलें, भूत आनी पिशाच तुमचे लागीं येवचे ना. आतां भूत आनी पिशाच खरें आसता काय आसना, तुमचे पैकी कोणी पळयलां? हातेर काडा. टीव्हीचेर न्ही, पिक्चरांनी ते सोडा. खरें आसा जाल्यार सांगा आमकां, मागीर सांगा. पण भूत आनी पिशाच ही एक प्रकारची योनी आनी ते आसता. तशें मनुष्य ही एक योनी आसा, पशु ही एक योनी आसा, तशी भूत योनी, पिशाच योनी आसता. आनी खंयचो जिवात्मा पिशाच केन्ना जाता खंय, जेन्ना तेजें समजा अननॅचरल डेथ जालें, किंवा ताका खूब मर्डर केलो, किंवा ताणें खूब वायट कर्म केल्लें आसा आनी ताका ठेचून मारलें समजा खंयच्या महालान बी, जाल्यार त्या महालानूच रावतात खंय ते, किंवा महालाच्या जागी समजा खंयचे एक वृक्ष आसात. तुमी खुर्चेर बसा न्ही, तुमकां पयलें म्हजे पांय दुखता खरें. तर ती असतात आणि काही वेळा उपद्रव करतात, अशा असंतुष्ट असतात काही. अच्छा, तर त्यांच्या या उपद्रवापासून जर मुक्ती जाय जाल्यार हनुमान महावीर जब नाम सुनावे अशें म्हणलें आसा. महावीर हे हनुमंताचेंच एक नांव आसा.
तर महावीर 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 अशें म्हणत रावले जाल्यार भूत पिशाच तुमच्या केन्नाच लागीं येवचे ना. अशें कित्याक सांगलां की हनुमानाचें नांव घेतल्यार भूत पिशाच लागीं येवचें ना म्हणून. पळया, ताजें एक कारण अशें आसा की हनुमान चालिसा जर तुमी म्हणली, हनुमंताचें नांव घेतलें जाल्यार तुमचें मन कशें जातलें सांगा? कमजोर जातलें काय ताकदवर जातलें? स्ट्रॉंग जातलें एकदम. भितरल्यान मानसीक बळ प्राप्त जाता. खंयच्याय आध्यात्मीक साधनेंतल्यान आमकां मानसीक बळ प्राप्त जाता. आनी भूत पिशाच कोणाक धरतात सांगा पळोवया? जेचें मन कमजोर आसा ताका पयलीं धरतात ती न्ही. वन हू इज व्हेरी स्ट्रॉंग मेंटली, आनी विशेश करून जे नित्य साधना करतात, खंयचे तरी स्तोत्र म्हणटात, खंयचे तरी एक देवाची उपासना आसा, देवी आसूं, देव आसूं, गणपती आसूं, हनुमान आसूं, शंकर आसूं, राम आसूं, नित्य जपाची तुमची समजा एक हें आसा, उपासना चल्ल्या, दिसाक 10 माळो 20 माळो, नित्य हनुमान चालिसा, राम रक्षा स्तोत्र आनी मारुती स्तोत्र तुमचे लागीं येवपाना. ती विचार करता दिशा 4 वेळा. हेचे कडेन आध्यात्मीक बळ आसा, ही स्ट्रॉंग मेंटली, तो तेंचे पासून मातशे पयस रावतात. सो हनुमान चालिसा म्हणटकर तुमचें मानसीक बळ जें आसा किंवा आध्यात्मीक बळ वाडटा अशें लोकांक ती उपद्रव करनात. हें एक कारण जालें. आनी दुसरें कारण सांगा कितें तें? हनुमान कोणाचो अवतार? शंकराचो अवतार. शंकर सुवन केसरी नंदन. तो शंकर सुवन अशें म्हणिल्लें आसा, म्हणजे शंकराचो अवतार. 11वा रुद्र अशें म्हणटात मारुतीक न्ही. ह्या मारुतीन लंका कित्याक जळ्ळी खंय? पळय, ह्या रावणान 10 मस्तकां कापून शंकराची उपासना केल्ली न्ही, शंकराक अर्पण केल्ली. शंकर खूश जालो, पूण एक जे अंग आसा तेजें 11वा रुद्र आसा पळय न्ही, तो संतुश्ट नाशिल्लो. 10 रुद्र आसा पळय ते संतुश्ट जाले, पूण एकटो मारुती आशिल्लो. कारण हेका कितल्यो तकल्यो? रावणाक कितल्यो तकल्यो? 10 आशिल्ल्यो. 10 दिले ताणें. 11वो मारुती उरिल्लो. पण म्हाका ती तकली दिवना. म्हणजे शंकराचें एक रूप जें आसा तें आजुनूय असंतुश्ट आशिल्लें. ताणें तकली ताका अर्पण, कारण हेचे कडेन 10 आशिल्ल्यो, 11 जाय आशिल्ल्यो न्ही. म्हणून 11वा रुद्र म्हणजे कोण? हनुमान. तो ताका सबक शिकयता, ताका शिक्षा करता. तर शंकराचे गण कोण सांगात? एक गणपती, आनी कोण आसा? नंदी, भृंगी, शंखी, शंख, मागीर शंखी, भृगू, चंड, कुंडोदर, पतंजली, व्याघ्रपाद, विनायकाद्यही, षण्मुख आदी. हे भूत पिशाचे सगळे त्यांचे गण आसात. सिंप्लिफाय केले जाल्यार कोण? भूत पिशाचे शंकराचे गण. खबर आसा न्ही? तेंचे वरात जी आसा पळय न्ही, त्या वरातीन कोण कोण आशिल्ले? बरे ड्रेस बी घालून, कपडे घालून अशे येवन आशिल्ले कोण? सगळे भूत पिशाच तेंगे लग्न जावपा आशिल्लें पळय न्ही, खंय पार्वती मऱ्यान वता आसतना. आनी हे सगळे नाचताले थंय येवन. म्हणजे हे भुताचो आनी पिशाचाचो पात्रांव कोण सांगा पळोवया? शंकर. आनी शंकराचो अवतार कोण? मारुती. जर तुमी मारुतीचें नांव घेतलें आनी भुतांत तुमकां पळयल्यार भूत कितें म्हणटले? अरे आमच्या पात्रांवाचें नांव घेता मरो, सोडा हेका, हेजे वाटे वचनाका रे. गाडयेर वता आसतना समज आमी हेल्मेट घालनासतना एक दिन चुकून गेले हायवेचेर आनी धरले पोलिसान. आनी तुमचे कडेन चीफ मिनिस्टराचो डायरेक्ट आसा हॉटलायन. सायबा लावन रे फोन, पळय ह्या नंबर करूं, नाका नाका चल तूं म्हणटालो तो. कित्याक ट्रान्सफर मारले जाल्यार आमचे तर त्रासा पडलो. अशें खंयचे तरी व्हडले हेचे तर तुमचे हें आसा, इन्फ्लुयन्स आसा जाल्यार सादारण लोक तुमकां त्रास करनात जनरली. तर तशेंच हे भूत पिशाच म्हणटली की हो आमच्या पात्रांवालो हो कोण? चेला, तेजें सतत नांव घेता, हेका आमी त्रास दिवचे न्ही म्हणटात ते. म्हणून सुद्दां ते तुमकां भूत पिशाच तुमचे लागीं येवचे ना अशें हनुमान चालिसाची महती आसा. आनी कितें करता हनुमान? तेजे पयलीं एक आमी भजन म्हणया. तर एक तुमकां भजन म्हणून दाखयता, तुमी म्हज्या नंतर म्हणात. व्हेरी नायस भजन आमच्या गुरुजीन बरयल्लें आसा. तेजेर ना तें जय हनुमाना जय हनुमाना जय हनुमाना जय हनुमाना वीर वीर गंभीर हनुमाना वीर पवन तनय बल पवन समाना विजितेन्द्रिय तुम हो धीमाना विजितेन्द्रिय तुम हो धीमाना
गति से भरे उड़ाना, कपि से नागे तुम हो प्राणा, जय 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 हनुमान, जय 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 हनुमान। तुम अति प्रिय सिय राम लक्ष्मण, राम लक्ष्मण कृपया दीजय भक्ति निधाना, भक्ति जय 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 हनुमान, जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान। वीर वीर गंभीर हनुमान, वीर वीर गंभीर हनुमान, जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान। बोलिए पवन सुत हनुमान की। मनोजवम म्हणल्याने मन की गती से भरे उड्डाण. मनांतल्यान जशें आमी विचार करता हांगच्यान अमेरिकेक पावल्यार पुरो, तशें तो हनुमान इतले स्पिडीन पावता खंय हांगच्यान थंय. आमी कल्पनेन पावता तो एक्चुअल पावता. एनिवे, तर अशें हनुमानाची आमकां दोन हनुमान चालिसा पाठ केल्यार कितें कितें जाता तें सांगलें. आमच्या मनांतले क्लेश नश्ट जातात, आमकां बळ बुद्धी विद्या प्राप्त जाता आनी विकार नष्ट जातात, रोग शारिरीक मानसीक नष्ट जातात. भूत पिशाचाचो जर उपद्रव जाता किंवा आसा जिवनान किंवा ग्रहाची वगैरे बाधा आसा जाल्यार ती तुमची सुट्टा हनुमान चालिसाचो पाठ केलो जाल्यार. बरें, आनी कितें मेळटा म्हणजे म्हजी खूब इच्छा आसा स्वामीजी, ते कशें पूर्ण जातल्यो. तर हांगा म्हणिल्लें आसा, और मनोरथ जो कोई लावै सोई अमित जीवन फल पावै. म्हणजे म्हणटात की तुमी मनान जे कितें मनोरथ म्हणजे कितें कल्पना इच्छा हाडली, ज्यो कोई लावय, जी कितें तुमच्या मनान इच्छा आसा, इंटू ब्रॅकेट सात्वीक इच्छा, दुसऱ्याक त्रास करपा सारकी इच्छा ना. अशी न्ही तेजे पांय मोडू असले बी इच्छा हाडनाकात मनान. तुमचंच पयलीं म्हणत सांगपाक शकना. पूण सात्वीक इच्छा, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःखम आपनुयात, ही सगळ्या खातीर प्रार्थना आसा. तर अशें सात्वीक इच्छा किंवा वैयक्तीक कितें तरी आमचें आसता न्ही, पुताक नोकरी लागची, चलयेचें लग्न जावचें, कोणागेर भुरगीं जायना भुरगीं जावची, हे सगळे जे आमकां लौकीक इच्छा आसा तातूंत दुसऱ्या खातीर कांय परेशानी ना, त्रास ना. तर अशें कितें इच्छा तुमच्या मनान आसा जाल्यार त्यो खंय अवश्य पूर्ण जातात. आनी हेजे साक्षी कोण? साखी गौरीसा अशें म्हणिल्लें आसा. तुमची इच्छा पूर्ण जातल्यो हनुमान चालिसा म्हणल्यार हेजे साक्ष कोणी दिल्ले आसा सांगा पळोवया. गौरीसा म्हणजे कोण? शंकर. साक्षात शंकर भगवान साक्षी आसा की तुमची इच्छा पूर्ण जातली. कितें जाल्यार शंकराक धरपाचें तुवें मागीर. म्हणजे जातली म्हणजे जातली, तुमी हाडून तरी दवरात. पण सगळ्यान व्हडली इच्छा खंयची सांगात पळोवया. तर ती म्हणटात अमित जीवन फल पावय म्हणलां न्ही. अमित जीवन फल म्हणजे कितें की आमकां खंय ह्या जन्म मरणाच्या बंधनांतल्यान मुक्ती प्राप्त जाता आनी रामाच्या चरणान आमकां भक्ती प्राप्त जाता. हेच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आध्यात्मीक ज्ञान मार्गाच्या दृश्टेन जन्म मरणाच्या चक्रांतल्यान मुक्त जालो आनी भक्ती मार्गाच्या दृश्टेन रामाच्या पांयाची आमकां भक्ती प्राप्त जाली. रामाच्या चरणाक आमकां आमी भक्ती करपाक लागता, ती वाडटा, दृढ जाता. हें हनुमान चालिसाचें आध्यात्मीक फळ जावन आसा. सोय अमित जीवन फल पावय. तुमी सगळे कडेन रामाचें दर्शन करपाक लागता. गोस्वामीजी म्हणटात न्ही, सिया राम मैं सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी. म्हणटा की हांव सगळे कडेन सिया आनी राम सीतेचें रूप पळयतां. सगळे कडेन राम आनी सीताच भरिल्ले आसा म्हणून हांव दोनी हात जोडटां खंय आनी सगळ्याक नमस्कार करता. हें जिवनाचें व्हडलें फळ. तर प्रत्येक कणा भितर तुमकां राम दिसता न्ही,
जाल्यार हे जिवनाचें सगळ्यात मोठें फळ. हें फळ तुमकां हनुमान चालिसा पाठ केले जाल्यार मेळटलें. तर हांगा हनुमान चालिसान म्हणिल्लें आसा, तुम्हारो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना, तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा, राम मिलाय राजपद दीन्हा. तर जो हनुमानाक भजता, हनुमानाच्या पांया कडेन वता, हनुमान ताका आपलोच भक्त करून दवरना खंय, त्या कोणा कडेन व्हरता ताका, ते रामाचे भक्त करतात. तो आपल्याला भक्त करून घेना, तो रामा कडेन डायरेक्ट करता. म्हजो स्वामी राम, तूं ताजो भक्त दी, ताजो भक्त जा. हांवूय आसात त्यांच्या कृपे खातीर हांव जगतां, म्हणून तूं म्हजो भक्त जायनाका, यू बिकम हीज भक्त. हें हनुमान चालिसाचें फळ. तर तुमी हनुमान चालिसा म्हणल्यार तुमकां हनुमंताची भक्ती जातली अवश्य, आनी हनुमान तुमकां रामा कडेन व्हरतलो. तेजें खंय बरयल्लें आसा, उदाहरण आसा रामायणान. विभीषण किंवा कोण तो सुग्रीव न्ही, ह्या हनुमानाक मेळ्ळें आनी हनुमानान तांकां कोणा कडेन व्हेलें, रामाक. सुग्रीवा कडेन राम लक्ष्मणाक खांद्यार बसून हाडलें तेणें वयर, कारण तो भिवन रावतालो न्ही थंय वयर, ऋष्यमुख पर्वताचेर रावतालो बालीक भिवन. बाली थंय येवपाक शकनाशिल्लो न्ही, वाली आयले जाल्यार ताका मारून उडयता आशिल्लो. म्हणून रामा कडेन तेणें संदी केली की हांव सगळे वानर सेनेक घेवन तुजे सीतेक सोदपाक तुका मदत करता, तेजे बदल्यान तूं म्हाका किष्किंधेचें राज्य दी आनी हाका वालीक मारून उडय. तर रामान तेजी इच्छा पूर्ण केली. आनी तशेंच विभीषण सुद्दां जो आशिल्लो तो रावणाचो भाव आशिल्लो, आनी पूण मनांतल्यान रामाची भक्ती करतालो, पूण रामा कडेन वचपाक सदांच भितालो. तो म्हणटालो की हांव तरी राक्षस आनी म्हगेलो भाव जाल्यार हेगेले बायलेक किडनॅप करून घेवन आयिल्लो आसा सीतेक, तर राम म्हाका कसो स्विकार करतलो, शक्य ना. ताका भंय दिसतालो. पण हनुमंताक जेन्ना तो मेळ्ळो, किंवा हनुमान ताका जेन्ना मेळ्ळो, तेन्ना ताणें सांगलें की हांव सादारण वानर, आमचे कितें पुरुशार्थ काय म्हणपाक लागलो. आमी एक शाखे वयल्यान दुसऱ्या शाखेचेर उडी मारता, हे आमचे कसले पुरुशार्थ. अशा म्हाका वानराक सुद्दां ताणें आपल्या पांया कडेन स्थान दिल्लें आसा, म्हाका दूत केल्लो आसा. तूं तरी म्हणपाक लागलो ब्राह्मण कुळांतलो, तुजो बापूय ब्राह्मण, तुका अवश्य स्विकार करतलो. हें तेजे भितर तेणें कितें एक कॉन्फिडन्स दिलो, आध्यात्मीक बळ दिलें ताका. आनी त्या बळाचेर रावणाक सोडून फुडें रावणान काडलें ताका भायर. विभीषण रामा कडेन वता आनी रामान कितें सांगलें, पयलीं बाकीच्यांक विचारलें घेवया रे काय नाका. तो सुग्रीव बी म्हणपाक लागलो नाका नाका घेना सांग. हो म्हणपाक लागलो शत्रू पक्षात, तो केन्ना कितें करत सांगपाक शकना काडयो. पूण रामान म्हणलें जो म्हजें शरण येता ताका हांव अभयदान दिता, हें म्हजें वचन आसा. तो शत्रूचोय भाव आसलो तरी चलता म्हाका, हें म्हजें वचन. तर तुमी त्या खातीर म्हणटात न्ही शरणागत वत्सल राम म्हणटात ताका. म्हणजे हाडां म्हणलें ताका भितर आनी आपल्या सायडीन बसयलो ताका, समान आसनाचेर बसयलो आपल्या सायडीन. आनी त्या वानराक सांगलें समुद्राची जल हाडा पळोवया. थंयच अभिषेक केलो ताचो, म्हणजे राज्याभिषेक केलो. आयच्यान तूं लंकेचो राजा. आजून रावण जितो आसा, राजसिंहासनाचेर लंकेचेर रावण बशिल्लो आसा. आनी हांगा कोणें केलें, डिक्लेअर केलें रामान, विभीषण वील बी हॅन्सफॉर द किंग ऑफ लंका, इनकॉग्निटो इंटू ब्रॅकेट. आनी कोणे तरी विचारलें अरे रावण जितो आसतना तुवें कशी दिली हेका लंका. फाल्यां समजा रावणाची बुद्धी पलटली आनी तो म्हणटा हांव तुज्या शरण येता, म्हाका माफ कर, ही सीता घे परत, तूं कितें करतलो. ताणें म्हणलें अयोध्या आजून म्हजे कडेन आसा न्ही, हांव अयोध्या काडटलो आनी रावणाक दितलो म्हणून सांगलें. इट्स सो ग्रेट. राम ह्या खातीर इतलो महान आशिल्लें राम. तर लंकेश्वर भय सब जग जाना. तर हेतून कितें सांगपाचें आशिल्लें की लंकेश्वर जावप, राम मिलाय राजपद दीन्हा. राजपद म्हणजे सगळें भोग वैभव हें मेळटात तुमकां हनुमानाच्या पांया कडेन गेल्यार. सगळीं लौकीक सुखां जी कितें तुमी येवजोवपाक शकता ती सगळीं तुमकां मेळटली. आनी राम मिलाय हेजे अर्थ कितें, मुक्ती मेळप. राम म्हणजे आमचो आत्माराम. जाचे भितर जेन्ना आमचें मन रमता तेन्ना आमकां खरीच शांती मेळटा, शांतीचो अनुभव जाता. तो म्हणजे आमचो आत्मा न्ही. रातचे न्हिदतकर सगळ्यांक आराम मेळटा काय ना. जागृत अवस्थेन कितले भोग केले जाल्यार खंयची तरी एक सीमा आसता तेजी तृप्तीची. पण निद्रा अवस्थेन जेन्ना वतात वाय वी बिकम फ्रेश, बिकॉज वी गेट कनेक्टेड विथ अवर ओन सेल्फ. आनी फक्त तितलें त्या वेळार अज्ञान आसता की आमी आत्म्या कडेन एकरूप जाल्ले आसता म्हणून. तेन्ना मन आसना,
ताणें शरिराचें कितें चल्लां आमकां खबर आसना, भान आसना कसलेंच. बट दॅट मायंड बिकम्स वन वीथ अवर ओन सेल्फ, दॅट्स वाय वी फील दॅट ब्लिस. म्हणून सगळे न्हिदतात. प्रवचनाकूय लोक कित्याक न्हिदता सांगा पळोवया. ह्याच खातीर त्या निद्रा अवस्थेन खरें सूख मेळटा. पण तेच जर जागृत अवस्थेन मेळ्ळें जाल्यार ताका समाधी म्हणटात. हें जर सूख जाय जाल्यार हनुमाना कडेन वचात. राम मिलाय, आध्यात्मीक सुखूय मेळटलें. आध्यात्मीक उच्च जें कितें आसा अध्यात्मान तें म्हणजे आपल्या स्वरुपा कडेन एकरूपता ती मेळटली. आनी लौकीक गोश्टी तुमकां जाय. राजपद म्हणजे कितें, गाडी, नोकर चाकर, बंगला, बँक बॅलन्स, प्रॉपर्टी, हें थंय सत्ता, हें सगळें जर जाय तेंय मेळटलें. यू हॅव टू डिसायड वॉट यू वॉन्ट. अच्छा, तर लौकीक सुखां आदी मागात. सगळ्यांची इच्छा आसता ग्रहस्थांची. पण ताजे नंतर हें दिसपा जाय खूब भोग केले हांवें, खूब हें केलें, खालें पिलें, खरें सूख कांय मेळुना म्हाका. खरें सूख खंय आसतलें काय. कितलें करून पळयलें, कितले देश भोंवलो, कितले फावटी तंगडे खाल्यो, पापड चापड आयले आनी कितें गाडयांनी भोंवलो, पण खरी तृप्ती ना रे बाबा हितून. तर एक दीस हो विचार येवपा जाय, खरी तृप्ती म्हज्या भितरच आसा, तेज्या शोधाक वता आतां. इनफ इज इनफ. दॅट डे यू बिकम पूर्ण. म्हणून आमी भागवतान पळयतात सगळे राजा जे आसात ताणें भरपूर उपभोग केला जिवनाचो, पण शेवटी खंय गेल्यात ते सांगा पळोवया. ताणें चलो तांचो योग्य वयाचो जाता, आपलें राज्य चल्याच्या हातांत दिता आनी आपूण खंय वता, सगळे राजा आनी राणी खंय वता सांगा, वनान वता. आनी कितें करतात, ते वयली साधना करतात, हायर साधना करतात. दे बिकम वन विथ देअर ओन सेल्फ. सो शेवटी वैराग्य हेंच सूख दिवपाचें आसा. त्यागात शांती अनंतरम अशें म्हणलां. न कर्मणा न प्रजया धनेन त्यागे नैके अमृतत्व मानुषु. तर अशें सगळ्यांत व्हड सूख जर जाय जाल्यार तें सुद्दां तुमकां हनुमान चालिसा दितली. लौकीक सुखाय मेळटली, भोग मेळटले, आनी त्या पारलौकीक अलौकीक जर आनंद जाय, अध्यात्माचो आत्मस्वरूप सूख जाय, तें सुद्दां हनुमान चालिसा दिवपाक शकता. कितलें बरें न्ही. दोनी मेळटलें काय ना. सो दोनी जाय जाल्यार दोनी मेळटा. खंयचे जाय तें मेळटलें तुमकां. तर अशी ह्या हनुमान चालिसाची एक महिमा आसा. आनी एक गोश्ट तुमकां सांगता, खूब इतले दीस सांगूं नाशिल्लें, म्हणजे ते 10-15 जालीं प्रवचनां, पूण आज मुद्दाम सांगता. आज तसो प्रसंग घडलो. जी म्हाका एक सिद्धी मेळिल्ली आसा बारीकशी. म्हाका सिद्धी मेळिल्ली आसा. हय, खंयची. जेन्ना म्हजी खंयचीय वस्तू शेणटा न्ही, हांव हनुमान चालिसा सुरू करतां. ती सोंपचे पयलीं मेळटा. आज प्रसंग घडलो. आमी दोगांय सोदता हे मायक, स्पिकर आसा, मायक खंय दवरल्या यादूच जायना. आनी हेणें सांगिल्लें हांगा मायक वेवस्था करूं ना, तुवें स्पिकर घेवन या. आमी सोदता मायक, सोदता. गाडयेन पयलें पयलीं गाडयेन भितर फाटल्यान बी दवरल्या काय म्हणून, काल गेल्ले खंय तरी, थंय ना. म्हळ्यार आतां हनुमान चालिसा म्हणया. 1 मिनट जाल्लें, म्हाका याद जालें आलमारीन दवरिल्लें म्हणून. हांव भितर आसा, काडलें, चल या म्हणलें. विकासा फोन केलो, मेळ्या म्हणलें. हनुमान चालिसा म्हणटा मेळ्ळें. आनी एकदां आमचो कॅम्प आशिल्लो कवळ्यां, यूथ कॅम्प. आनी एक चली भांगराचें कितें तरी घालून आयिल्लें, सरपळी घालून आयिल्लें, गरीब घराचें आसतालें तें. आनी तेजी त्या एक एक्टिविटी करता आसतना सरपळी शेणली. सामकें रडपाक लागलें. आतां आई म्हाका कितें म्हणटली, म्हाका तेणें सांगिल्लें काडून वच म्हणून, तरी आसतना घालून आयलें. आतां म्हाका घरा कडेन मार, सामकें रड. रड. आनी आमी खंय वचपाक शकना ताजे बरोबर त्या वेळार. मारुतीगडाचेर हें, कवळ्या मारुतीगड आसा, खबर आसा न्ही वयर, शांतादुर्गेच्या ऑपोजीट थंय. आमची एक्टिविटी आशिल्ली कंटिन्युअस. मागीर ते ह्या सांजचे 6 वरांचेर सुमार हें जाल्लें. मागीर म्हजें सेशन आशिल्लें, मागीर जेवण आशिल्लें, मागीर कॅम्प फायर आशिल्लो. हें रडत आसा. हांवें म्हणलें कांय भिनाका तूं, हनुमान चालिसा म्हणया आनी सोदया म्हणून सांगलें. खंय शेणिल्ली याद कर. आमी फोटो पळयले तेगेले. तेजे अमूक टायमार तेजे गळ्यान दिसता, मागीर 6 वरांचेर दिसता, सवासक गायब जाल्या. खंय काडिल्लो फोटो हनुमान देवळान. या म्हणलें सोदपाक थंय. रातचे आमी 11:15 11:30 नंतर आमी हनुमान चालिसा म्हणत देवळान गेले. शोधत तो व्हिडिओ आसा म्हजे कडेन. व्हिडिओ काडला हांवें तो सोदता आसतना. आनी म्हणटा ती हनुमान सरपळी थंय मेळ्ळी म्हाका. अशी कितलीशीं उदाहरणां आसा, कितलीशीं. हें हांव 25 वर्सां पासून एक प्रॅक्टीस करतां. घरांत पुस्तक मेळना जाल्यार हांव म्हणटा कितेंय वस्तू खंयची शेणली. पळय पुण्याक गेलो, एकदम सादारण उदाहरण आसा, पूण म्हजी बॅग, ट्रॉली बॅग आसता पळय, ताचो एक स्क्रू शेणलो मडगांव रेल्वे स्टेशनाचेर. वयर प्लॅटफॉर्माचेर सकयल पावतकर कळ्ळें, दुसरें प्लॅटफॉर्म नंबर 3 पावतकर कळ्ळें की म्हगेलें हें सुटलां. खंय तरी पडलो आसतलो. हांव हनुमान चालिसा म्हणत फाटल्यान गेलो, ट्रेस करत. तें एस्केलेटर आसा पळय ताचेर थंय पडिल्लो आशिल्लो, मेळ्ळो. परत घातलो, पुण्याक गेलो. पुण्याच्यान येता आसतना म्हजें बॅग कंट्री उबारलें, तेजे कडेन शेणलो. हांवें खंय शेणलो तूं गेलो. पुण्याचें स्टेशन खूब व्हडलें, थंय प्लॅटफॉर्म 12-13 आसात. थंयच्यान येता आसतना खंय तरी पडलो म्हणपाक लागलो. राव म्हणलें. हांव परत हनुमान चालिसा म्हणत पुण्या रेल्वे स्टेशनाचेर तें हें आसता पळय, रेलिंग टायप आसता न्ही अशें,
देवती टायप आसता पळय ती म्हणून असो हुंगोसो सोदत गेलो शिजय हनुमान गे हनुमान सागर इल्लो असो स्क्रू येदा वेदा असो बॅगाक ते वयर लायता पळय हँडला इतलेशें आसता ते परत मेळ्ळो म्हाका हांव म्हणलें इट वॉज ग्रेट मिरेकल फॉर मी म्हणून म्हणलें तुमकां की एक ल्हानशी सिद्धी म्हाका मेळ्ळ्या ती कितें खंयचीय वस्तू शेणली रे शेणली हांव हनुमान चालिसा म्हणटा 95% टायम्स इट हॅज वर्कड केन्ना केन्ना ना पूण तेन्ना मागीर जेन्ना मेळना पळय तेन्ना ती वस्तू आश्रमान आसना किंवा म्हजे कडेन लागीं आसना खंय तरी दुसरे कडेन आसता मागीर ती मेळना मागीर मेळ्ळ्या जाल्यार यादूय जाता खंय दवरिल्ली ते कितलेशे घटना तुमी ट्राय करा आनी म्हाका सांगा तुमचो अनुभव ओके ही हांवें पुर्वाश्रमान म्हणजे आई अशी कितें शेणली भांगराची वस्त बी शेणली जाल्यार हनुमानाक उदकान दवरताली आनी ताका सांगाडी घालताली कितें तरी की आपूण 7 हनुमान किंवा 7 वेळा देवळान तुजी येतली शेनवाराक आनी तिणें म्हाका सांगिल्लें की अशें म्हणटकच म्हाका ती वस्तू मेळिल्ली की ती मुदी शेणटा कितें आनी शेणटा तें म्हज्या मनान आशिल्लें आनी तें प्रॅक्टीस केलें हनुमान चालिसाचेर बरें न्ही तर कोण एक तर हांवें म्हणजे एक स्वामीजीक म्हणजे गुरू भय बंदूक हें सांगलें ताणें म्हणलें की आतां एक तुज्या हे भायली वस्तू सोदपा पेक्षा म्हणपाक तुज्या आत्म्याक सोद म्हणपाक लागलो म्हणल्यार खूब बरो उपदेश दिलो म्हणलें तुवें बरोबर न्ही भायली वस्तू सोदता सोदता आतां खरें कोण आसा हांव मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं ते चिद आनंद स्वरूप हांव जो आसा शिवस्वरूप आसा ताका सोदपा खातीर तुवें हनुमान चालिसा म्हण सो त्या खातीर चड म्हणपाक जाय आमी बरोबर न्ही पूण तातूंत कितें बरयलां जन्म जन्म के दुःख बिसरावय म्हणल्यार हनुमान चालिसाचो जो पाठ करता खंय जन्म जन्माची दुःखां म्हणजे कितें जन्म मरणाची चेन जी चालू आसा आनी प्रत्येक जन्मान कितें ना कितें त्रास जायत आसा हेजे पासून आमी वयर सरतात मुक्त जाता हनुमान चालिसाचो पाठ सो म्हाका हे हनुमान चालिसाचें आनी 7 दीस प्रवचन चलता दिसा 2 वरां आनी म्हाका फक्त पावूण तास मेळिल्लो आसा तो बी जालो आसतलो म्हाजो म्हाका टायम कळना कितलो जालो तो पेटयलो तर तुमी सुद्दां ह्या हनुमान चालिसाचो पाठ करचो तुमी ह्या सगळे अनुभव घेवचे प्रत्येकाच्या जिवनान अशे लौकीक किंवा पारलौकीक आध्यात्मीक जे उन्नती आसा ती जावची अशें हांव देवा कडेन प्रार्थना करतां आनी आतां तुमकां एक सूचना करता परत एकदां आनी मागीर म्हजें प्रवचन हांगा सोंपयता तुमकां पॅम्पलेट एक दिलें आसतलें न्ही हां प्लीज वाटा आतांच वाटपाचें तें उदळच दिवपा जाय आशिल्ली खरें म्हणजे तर एक 3-4 लोक मेळून वाटा बेगीन जातलें तर चिन्मय मिशन ह्या आध्यात्मीक संस्थेक 75 वर्सां पूर्ण जातात तर 2026 हे आमचें अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आमी साजरे करतात तर त्या निमतान तुमकां सांगिल्ल्या त्या प्रमाणे सगळ्या भारतभर किंवा विश्वभर जितले आमची केंद्रां आसा थंय समश्टी हनुमान चालिसा हवन किंवा समश्टी भगवद्गीता पाठ असे कार्यक्रम जावपाचे आसा तर फोंड्यानूय असो कार्यक्रम आमी आयोजीत केल्लो आसा तो म्हणजे 18 जानेवारीक समश्टी श्री हनुमान चालिसा पाठ 27 वेळा सामुहीक हनुमान चालिसा पाठ जातलो 28 हवनकुंडां थंय स्थापन जातली हां तर ह्या आनी सकाळी 8 पुजा सुरू जातली मुख्य पुजा हवन 9 वरांचेर सुरू जातलें तुमी कशा प्रकारे ह्या हितून भाग घेवपाक शकता तें हांव तुमकां थोडक्यान सांगता आनी म्हजे हांगा वाणीक विराम दिता तर एक म्हणजे कितें तुमी सगळ्यांनी थंय या सगळ्यांनी मेळून आमी हनुमान चालिसाचो पाठ करया सामुहीक पाठ निशुल्क अशे खुर्च्यो मांडिल्ल्यो आसतल्यो वयर बरें हें आसतलें कितें शाम्यानो आसतलो सगळ्यांनी म्हणपाचें शांत चित्तान हनुमान चालिसा 27 वेळा म्हणत हां ताका कांयच पयशे ना कांय ना सगळ्या खातीर नाश्ता आसतलो थंय सगळ्या खातीर महाप्रसाद वेवस्था आसतली दुसरें जर तुमकां हवनान जर भाग घेवपाचो आसा आहुती दिवपाक जाय हनुमान चालिसा म्हणटा आहुती दिवपाचें प्रत्येक 2 चौपाई जाल्या नंतर एकदां आहुती हां म्हणजे 40 चौपाई आसा 20 वेळा आहुती दिवपाक शकतले तुमी अशे 3 राउंड्स 3 वेळा हनुमान चालिसा म्हणसर तुमी आहुती दिवपाच्यो म्हणजे टोटल 60 आहुती जाल्यो त्या खातीर एक आमी एक दान राशी दवरिल्ली आसा ती आसा 250 रुपया फक्त 250 रुपया तुमी भरपाचे
पुजा साहित्य किंवा हवन सामग्री तुम्ही हाडपाची गरज ना, लाकडां तुम्ही हाडपाची गरज ना, पंडितजी पुजारी तुम्ही हाडपाची गरज ना, तुम्ही काय हाडप ना. फक्त 250 रुपया थंय दिवन रजिस्टर करा. 3 वेळा खातीर थंय तुम्ही आहुती दिया. सगळी वेवस्था आमी करतले. तिळाची आहुती पडटा हनुमंताक. तर ते आमी थंय वेवस्था करतले. तुम्ही फक्त थंय येवन घालपाचें. ती वेवस्था बसपाची बी सगळी आमी वेवस्था करतले. हवन कुंड आमी सगळी स्थापन करतले. तुमचे पैकी कोणाक जर दिसता न्ही म्हाका संपूर्ण 27 वेळा आहुती दिवपाक जाय, ताका म्हणटात प्रमुख हवन यजमान. तर ते खातीर आसा दान राशी 10,000 रुपया. अच्छा, पण 27 वेळाय तुमकां ती पूर्ण हनुमान चालिसा म्हणसर 27 वेळा तुम्ही आहुती दिवपाक शकता. आणि तुमच्या हस्ते ल्हानशी पंचोपचार पुजाय थंय मेन स्टेजीचेर करून घेतले आमचे पुजारी जे आसतले ते. तर आमकां अशे सद्याक 12-13 जाण मेळिल्ले आसा. आजुनूय तितलेच जाण जाय. तर तुमचे पैकी जर कोण प्रमुख हवन यजमान जावपाक सोदता जाल्यार आमकां आमचे विकासजीक संपर्क केला जाता किंवा हांगा नंबर दिल्ले आसा हेजेर पाम्पलेटीचेर. त्या नंबराचेर तुमी आमकां संपर्क करा. म्हजो नंबर आसा 9422442732. त्या दिसाक प्रमुख पुजा यजमान आमकां ऑलरेडी मेळ्ळा म्हणून तेजें अनाउन्समेंट करना. ते महाप्रसाद आसतलो. तर तुमकां दिसता की आपण कितें तरी योगदान दिवचें जाल्यार ₹500 एंड अबाव इट इज युअर चॉयस. हे सगळें ऑप्शनल आसा. ओके, ऐच्छीक आसा. कांयच कोणाक आमी कंपल्शन करना. आणि हनुमान चालिसाचो पाठ निशुल्क आसा. तर हें सगळें तुमचे खातीर हांव सांगता. इतलेंच मागता की तुमी चडांत चड लोकांनी येवचें, बस करून येया आनी सपरिवार या, खूब जाणांनी या. वेगळे उपक्रम जायत रावतले, पण असो हो उपक्रम परत परत जायना. तर तुमी सगळ्यांनी हिंदू म्हणून एकत्र या, भक्त म्हणून एकत्र या, आमी ताकद दाखोवया. आनी सगळ्यांनी मेळून जेन्ना आमी खंयची प्रार्थना करता खंय ती अवश्य देव आयकता. सरकारी दरबारान जेन्ना आमी वता, एकटो मनीस समजा रस्तो रेप पात्रांव म्हणल्यार गेल्यार धांवणां घालता आमकां. तेच जर 100 जाण गेले गांवचे आनी ते मिनिस्टराक सांगले पात्रांव मातसो रस्तो करून दिया आमकां, देवळा कडेन वचपाक रस्तो जाय मेन रोडा वयल्यान, रोखडो तो फायला हाडले तर काय ना सांगा पळोवया. म्हणजे जे संघटना आसता पळय तेतूंत भितर ताकद आसता. बरोबर. तशें सगळ्यांनी जर एकत्र येवन जर आमी सांगाडे घातले देवा कडेन जाल्यार देव अवश्य पूर्ण करतलो. पर ह्या हवनाचो उद्देश्य कितें तें बरयल्लें आसा. श्री हनुमान चालीसा हवन का प्रयोजन. 1. प्रभु रामचंद्र तथा श्री हनुमान जी की कृपा आशीर्वाद प्राप्त करने हेतु. रामाची कृपा आणि हनुमंताची कृपा जर जाय हनुमान चालीसा एकत्र येवन म्हणया. दुसरें कितें सबके शारीरिक व मानसिक रोगों के निवारण के लिए. आदी व्याधी म्हणलें न्ही आमी ऑलरेडी. रोग कितें जाल्ले आसा अशें दिसता, असाध्य रोग जाल्यार सुद्दां तुमकां ते साध्य जातले, मुक्त जातले तुमी तेतूंतल्यान. हनुमान चालीसा समष्टी म्हणया आमी. भूत पिशाच ग्रह बाधा इत्यादी से होने वाली पीडाओं से मुक्ती केले हें सांगिल्लें आसा. ही सगळे जाण कोण उपद्रव करतात जाल्यार तुमी म्हणत तेजे पासून मुक्ती मेळटली. समष्टी शांती खुशहाली तथा मनोकामनाओं की पूर्ती केली. सगळे जाग्यार शांती प्रस्थापीत जावची, सगळ्याच्या मनान आनंद भरचो ह्या दृश्टीन आमी हें आयोजीत केल्लें आसा. म्हणून हांगा एक लोगो आमी प्रिंट केला हनुमानाचो धवोसो पयल्या. तर झूम केल्यार तुमकां कळटा तातूंत बरयल्लें आसा चांट पोंडा शांत पोंडा. म्हणा एकदां. म्हणजे सगळ्यांनी येवन फोंडेकारांनी जर एकत्र येवन चॅन्टिंग केलें जाल्यार फोंडा शांत जातलें. म्हणजे कितें मनान शांती स्थापन जातली. मनान शांती आसली जाल्यार भायरूय शांती जाता. मनान जर चंचलता जाल्यार भायर सुद्दां उपद्रव जातात. बरोबर न्ही. तर मन शांत आसप म्हणजे कितें सगळें शांत. आणि एक भारतीय सुरक्षा दल आमचे जे सगळे डिफेन्स फोर्सीस आसात, आमचे सैनीक आसात, ऑफिसर्स आसात जे आमचे खातीर बॉर्डरीचेर आपलें जीवन खपयत आसात, तांकां दीर्घ आयू मेळचें म्हणून सुद्दां आमी प्रार्थना करपाक जाय. व्हडलें उत्तरदायित्व आसा. ते रक्षा करतात म्हणून आमी सुशेगाद न्हिदता घरांनी. बरोबर. थंडेन -50, 45, 50 टेम्परेचर आसता थंय सियाचेन. थंय आमचे सैनीक आज उबे आसात थंय आनी आमी सुशेगाद बसता. बरोबर काय ना. हे सत्संग चल्ला कोण तरी थंय रक्षा करता म्हणून. सो तांचे खातीर प्रार्थना करप प्रत्येक भारतीयाचें हें कर्तव्य जावन आसा. तांचे खातीर एवरी इयर आमी संकल्प करतात. हां. तर अशें हे उद्देश दवरून आमी हवन दवरिल्लें आसा. त्या वेळाचेर बूक स्टॉल आसतले आमचे. कितलींशीं पुस्तकां थंय 1000 पुस्तकां वेगळी चिन्मय मिशनाची थंय डिस्प्ले जातली. तुमी ती विकत घेवपाक शकता. हां. आनी 9 ते 11:30 पर्यंत हवनाचो कार्यक्रम जातलो. मागीर 1 ते 1.25 तास चिन्मय मिशनाचो एक 15 मिनटाचो व्हिडिओ तुमकां दाखयतले व्हडल्या स्क्रिनीचेर. LED स्क्रीन घालतले. थंय हो व्हिडिओ दाखयतलो. चिन्मय मिशन म्हणजे कितें कार्य करता चिन्मय मिशन हें जर कळपाक जाय जाल्यार 15 मिनटान सारू रुपान तुमकां ते व्हिडिओ पळोवपाक मेळटलो. आनी स्वामी चिन्मयानंदजीन भगवत गीतेचो प्रचार प्रसार केलो. तुमकां एक कार्ड दिल्लें आसतलें. आमी
गीतेचे 5 श्लोक एकठांय केल्ले आसा आमचे पूज्य गुरुजी स्वामी तेजोमानंदजी हांणी संपूर्ण गीतेतले फक्त 5 श्लोक सिलेक्ट केल्या आनी ताणें आमकां म्हणलां की प्रत्येक भारतीयाक हे 5 श्लोक पाठ आसपाक जाय अर्था सहीत. ताचो अर्थूय दिल्लो आसा ह्या कारणान. तर त्या 5 पैकी 2 श्लोकाचो अर्थ तुमकां स्वामी चिन्मयानंदजी जे आमचे संस्थापक आशिल्ले त्यांचा AI जनरेटेड व्हिडिओ थंय प्ले करतले आमी. हिंदी भाशेंतल्यान तुमकां प्रवचन आयकपाक मेळटलें. 2 श्लोकाचें विवरण आसतलें, व्याख्या आसतली तांच्या भाशेन. ते तुमी थंय आयकतले. आनी ताच्या नंतर जे यजमान आसतले तांचे भोवमान जातलो. मागीर सगळ्यां खातीर मागीर पुर्णाहुती सगळ्यां खातीर आरती आनी महाप्रसाद असो कार्यक्रम आसा त्या दिसा. तर मुद्दाम तुमी या त्या कार्यक्रमाक. आनी आतां सोंपोवचे पयलीं एक गीता पंचामृत म्हणजे कितें तें आमी वाचया, म्हजे नंतर रिपीट करा. देवळान वचून किंवा पुजा जातकर आमी पंचामृत भरपूर पिता, एक पेलो सुद्दां पिता. पूण हे वेगळें पंचामृत, हे जन्म मरणाच्या बंधनांतल्यान मुक्त करपा सारकें अशें पंचामृत आसा गीतेचें. एकदां हांव म्हणटा, तुमी म्हणजे नंतर रिपीट करा, मागीर आमी सोंपोवया. आसा न्ही? नाल्यार म्हजे नंतर म्हणात. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुः आत्मैव रिपुरात्मनः कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूः मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् अनन्याश्चिन्तयन्तो माम् ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः. हरिः ओम. हेजें नांव कितें कितें वाचलें तुमी आतां सांगा? गीता पंचामृत. हां, हेका लागून गीतेचे 5 श्लोक आसा हे. तर हांव एक हनुमंताची स्तुती म्हणटा आनी म्हजें अंगवचन हांगा पूर्ण करता. सगळ्यांनी म्हणा म्हज्या नंतर. वीर मारुती गंभीर मारुती वीर मारुती अति धीर मारुती गीत मारुती संगीत मारुती दूत मारुती रामदूत मारुती भक्त मारुती परम भक्त मारुती भक्त मारुती वीर मारुती गंभीर मारुती गंभीर मारुती गंभीर मारुती.
असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतङ्गमय ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्तिः 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 हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ हांव तुमचे सगळ्याचे खूब खूब देव बरें करूं म्हणटा हांगा तुमी म्हाका म्हजे विचार व्यक्त करपाक संदी दिली श्री मंगेश गांवकर जी आनी तांचे घरकान्न आनी विविध हांगचे पदाधिकारी सगळ्यांचे देव बरें करूं तुमचेर सगळ्यांचेर हनुमंताची कृपा आनी आमचे पूज्य गुरुदेव स्वामी चिन्मयानंदजीचे आशिर्वाद सदांच आसचे देव तुमकां सगळ्यांक बरें आयुश्य दिवं बरें आरोग्य दिवं तुमचे सकल मनोरथ पूर्ण जावं अशी हांव प्रार्थना करतां आनी म्हज्या वाणीक हांगा विराम दिता हरिः ओम